मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत। त्यामुळे वारंवार परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे। प्रभाग 20 मधील खाजा वसाहत या ठिकाणी असणाऱ्या त्रिभुवन कॉलनीतील हॉटमिक्स रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। अनेक प्रभागात निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक नागरिकांना समस्या ऐकण्यासाठी भेटत नसतात, मात्र प्रभाग 20 या ठिकाणी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकास कामे करून नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। ज्या प्रभागात नगरसेवक भेटत नाहीत त्या ठिकाणी नागरिक नगरसेवक दाखवा व 1000 रुपये मिळवा अशा प्रकारची घोषणा करतात, मात्र प्रभाग 20 मध्ये नगरसेवक योगेंद्र थोरात आणि काम दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा नागरिकांनी केली आहे। त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे। 2018ला प्रभाग 20 मध्ये मी निवडून आलो आणि सगळ्यात व्हेंटिलेटरवर कोणता भाग असेल तर तो खाजा वसाहत होता। रस्ते नव्हते, प्रचाराला आल्यानंतर गुडघाभर चिखल असायचा, पाणी नव्हतं, बऱ्याच सुविधा नव्हत्या। त्यामुळे मी सगळ्यात जास्त लक्ष या भागात दिलं। कृष्णा घाटापासून बसवेश्वर चौकापासून बौद्ध वसाहतपासून सगळीकडेच आपण रस्ते केलेत, सगळे केलेत। वार्डात शेतांपर्यंत रोड झालेले आहेत, शाळा झाले, हॉस्पिटल झाले, सगळंच झाले। मात्र खाजा वसाहतमध्ये इतकं प्रॉब्लेम होते, मेन म्हणजे या लोकांना पाणी नव्हतं। पाण्याची व्यवस्था केली, पाणी इथं आणणं शक्य नव्हतं। पाणी आणतानाही इतके आम्हाला त्रास झाला। लोकांनी घराघरात जाऊन सांगितलं की पाणी कनेक्शन घेऊ नका, तुम्हाला फ्री मिळणार। काही लोक मागं थांबली, पण ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना पहिलं वर्ष फ्रीमध्ये पाणी मिळालं आणि आता सकाळी 8:30 ते 9:30 नियमित पाणी येतं। रस्ते झालेत, गटारे झालेत, मेन रोड पण जोडला जातोय आणि आज मी रोड करून नारळ फोडलाय। काही लोक नारळ फोडून निघून गेलेत, आज 4-4 महिने झाले, रोडचा पत्ता पण नाही। त्यामुळे मी हवेतले रोड करत नाही, जागेवर करतोय आणि मला सांगायला आनंद वाटतोय की नगरसेवक शोधा आणि 1000 रुपये मिळवा असं लोक म्हणतात, पण मी म्हणतोय माझ्या वार्डात एक काम दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। मी थोरात साहेब आमचे माननीय नगरसेवक आज इथं आहेत आणि मी इथं कमीत कमी 25 वर्षापासून इथं आहे। तर 25 वर्षापासून मी पाहिलेलं आहे की इथं गटार किंवा ड्रेनेज किंवा शाळा किंवा अजून कितीतरी कामं इथं झालेले नव्हते। परंतु ज्यावेळेला नगरसेवक म्हणून थोरात साहेब आले त्यावेळेला त्यांनी इथले गटार केले, रस्ता केला, रस्त्याच्या 7-8 फुटाचा रस्ता मोठा केलेला आहे, लहान रस्ते केलेले आहेत, गलीबोळातले रस्ते केलेले आहेत, काही गटारीचे त्यांनी तसा स्वच्छता टापटीपमध्ये ठेवलेलं आहे। मी एवढंच मानतो की मी आता किती लोकांसंग चर्चा केली आणि बोललो आहे की थोरात साहेब बरोबर नाही, काम करत नाही, असं करत नाही। पण मला असं कोणी असं बोललं नाही की थोरात साहेब काम करत नाही, असं बोलू नका साहेब, त्यांनी लई काम केलं आहे हे मला मान्य आहे। मला मनात मी जाणवत होतं की थोरात साहेबांनी काम केलं आहे, पण मला बघायचं होतं की लोक काय बोलतात। पण यांचा विचार मी बघितला लोकांचा, तर मला असं वाटलं की थोरात साहेब जो आहेत नगरसेवक, हे नगरसेवकापेक्षा बी जास्त मोठं व्हावं आणि खाजा वस्तीचं नंदनवन करावं ही माझी इच्छा आहे। आणि आम्ही जो पण जिवंत आहे तो पण चांगलं स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीने करावं हीच थोरात साहेबांना आमची नम्र विनंती आहे। माझं बोलणं भाषण करून संपतो। वार्ड क्रमांक 20 या ठिकाणी गेले 16 वर्षे मी काम करतोय। राहण्यासाठी प्रत्यक्षात मी आहे सिटीमध्ये, पण माझा व्यावसायिक दृष्टिकोनातून इथं राहतो। या भागात जे आहे ना, म्हणजे जेव्हा मी होतो सुरुवातीपासून बघतोय की इथे येण्यासाठी चांगले रस्ते किंवा चांगल्या सुविधा नव्हत्या, ड्रेनेज वगैरे अशा प्रकारच्या, आणि पाणी, लाईट या पण व्यवस्थित, स्ट्रीट लाईट वगैरे व्यवस्थित नव्हत्या। पण आपले माननीय योगेंद्र थोरात हे जेव्हापासून नगरसेवक झाले त्यांच्या प्रयत्नातून या भागात भरपूर असा विकास बघण्यात येतो। आणि या भागात जे आहे मूलभूत सुविधा जसे पाणी, स्ट्रीट लाईट आणि आता प्रत्यक्षात जे आहे ना चांगले 8 मीटर रुंदीचा गटर टू गटर टच पूर्ण असा रस्ता यांनी करून दिलेला आहे। यासाठी मी या भागातील जे लोक आहेत त्यांच्याकडून धन्यवाद असं म्हणतो।